Hello students, welcome to the lecture of biology. So, in biology, we are studying unit number 2, systematics of living organisms. So, this is lecture number 5, in which we will study kingdom fungi. यापूर्वी आपण किंगडम मोनेरा आणि किंगडम प्रोटिस्टा शिकलेलो आहोत. आज आपण किंगडम फंजाय हा तिसरा किंगडम शिकायचा आहे. फंजाय हा शब्द अनेक वचनी आहे. फंगस त्याचं एक वचन आहे. मराठीत कवक असं त्याला म्हणतात. आपण पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बुरशी बघतो. ती बुरशी म्हणजे फंगस, थोडक्यात कवक असतं. आपण भाकरीचा तुकडा मोडला पावसाळ्यामध्ये की ज्याला बुरशी आलेली आहे आणि त्या तुकड्याला जर आपण उजेडाकडं बघितलं तर त्याच्यामध्ये चकाकणारे असे कलरलेस धागे आपल्याला दिसतात. ते धागे म्हणजे बुरशीची बॉडी असते, म्हणजे फंगसची बॉडी असते. एवढंच नाही, फंगसचे, कवकांचे शेकडो हजारो प्रकार जगामध्ये आहेत. किंगडम फंजाय त्याची काय वैशिष्ट्ये आहेत? सॅलियंट फीचर्स ऑफ किंगडम फंजाय आता आपण बघूया. किंगडम फंजाय इन्क्लूड्स यूकॅरियोटिक हेटरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स शोईंग एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य बघा फंजायचं, जगातली सगळी कवकं कशी आहेत? यूकॅरियोटिक. यूकॅरियोटिक, पेशीला केंद्रक असणारे, वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असणाऱ्या पेशी फंजायमध्ये असतात. हेटरोट्रॉफिक, हेटरोट्रॉफिक परपोषी. फंगस स्वयंपोषी नाही. फंगसला फोटोसिंथेसिस करता येत नाही. फंगस पेशीमध्ये अन्ननिर्मिती करू शकत नाही, म्हणून त्याला हेटरोट्रॉपिक, मराठीत परपोषी असं आपण म्हणतो. सो फंजाय आर हेटरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स शोईंग एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. एक्स्ट्रा सेल्युलर याचा अर्थ काय? फंगसची जी बॉडी असते त्या बॉडीमध्ये ओळीनं पेशी असतील, तर त्या फंगसच्या बॉडीच्या बाहेर जे अन्न आहे, थोडक्यात फंगस ज्या ठिकाणी वाढतं त्या फंगसच्या धाग्यांच्या भोवती असणारं जे अन्नघटक आहेत, ते अन्नघटक त्या फंगसच्या बॉडीमधून काही केमिकल्स बाहेर स्त्रवली जातात आणि ते अन्न बाहेरच पचवलं जातं, डायजेस्ट केलं जातं. आणि असं डायजेस्टेड फूड फंगसच्या बॉडीमध्ये शोषून घेतलं जातं. म्हणजे फंजाय खऱ्या अर्थानं बहुतांश फंजाय मृतोपजीवी आहेत आणि ते काय करतात तर त्यांच्या बॉडीमधून, म्हणजे त्यांच्या त्या सूक्ष्म अशा धाग्यांमधून एक प्रकारचं केमिकल बाहेर पडतं, ज्यामुळं बॉडीच्या बाहेरच अन्नाचं डायजेशन होतं, फूडचं डायजेशन होतं आणि ते शोषून घेतलं जातं, ॲब्सॉर्ब केलं जातं. याला म्हणायचं एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. पेशीच्या बाहेर म्हणजे बॉडीच्या बाहेर होणारं डायजेशन. सो दे ग्रो इन ह्युमिड प्लेसेस. ह्युमिड, आर्द्रतायुक्त ओलसर ठिकाणी फंजाय वाढतं. मोस्ट फंजाय आर सॅपरोफाइट्स. अगदी 99% कवकं कशी आहेत? सॅपरोफाइट्स, मराठीत मृतोपजीवी. म्हणजे जिवंत सजीवाच्या बॉडीवर किंवा बॉडीत वाढणारी फंजाय फार थोडी आहेत, अगदी संख्येनं कमी आहेत. बहुतांश फंजाय कशी आहेत? सॅपरोफाइट्स, म्हणजे मृतोपजीवी, म्हणजे कुजणारं, मेलेलं, सडलेलं असं जे अन्न आहे त्याच्यावर फंगस वाढतं. दे हॅव सिम्पल बॉडी मेड अप ऑफ लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स कॉल्ड हायफी. फंगसची मूळ बॉडी रचना कशी असते तर लांब असे सूक्ष्म बारीक असे कलरलेस धागे फंगसच्या बॉडीमध्ये असतात. त्या एका धाग्याला म्हणायचं हायफा. हायफा एक वचन.
आणि अनेकवचन हायफी. फंगसची जी मूळ बॉडी आहे ती बॉडी कशाची बनते, तर अनेक धागे एकमेकात गुंतून जाळीदार अशी गुंतागुंतीची रचना धाग्यांची बनते. याला आपण मायसेलियम असं म्हणतो. सो फंगसच्या बॉडीमध्ये एकदम साधी रचना आहे. फंगसची बॉडी लांबच्या लांब अशा बारीक सूक्ष्म अशा धाग्यांनी गुंतून तयार झालेली असते किंवा हायफींनी तयार झालेली असते. लार्ज फंजाय लाईक मशरूम्स हॅव अ कॉम्पॅक्ट मास ऑफ सेल्स. मशरूम म्हणजे अळिंब. पावसाळ्यामध्ये आपण भूछत्रे पाहतो. आपल्याला ते जे भूछत्र दिसतं ते सगळं जे मोठं दिसतं ते त्याची फ्रुटिंग बॉडी आहे फंगसची. ॲक्च्युली त्याची बॉडी जी आहे मूळ फ्रुटिंग बॉडी येण्यापूर्वी जे फंगस तयार झालेलं आहे सुरुवातीला, ती बॉडी मात्र मायक्रोस्कोपिक हिडन असते, दडलेली असते. जिथं ते भूछत्र उगवलं आहे त्या ठिकाणी जमिनीच्या मातीच्या लेयरपासून थोडंसं आतल्या बाजूला फंगसचा धाग्यांची अशी जाळीदार रचना तयार झालेली असते. तर मशरूमसारखे जे मोठे अशी कवकं आहेत, अळिंबासारखी मोठी कवकं आहेत, या कवकांना मात्र मास ऑफ सेल्स आहे. म्हणजे लाखो हजारो पेशी एकत्र येऊन मास ऑफ सेल तयार होतं. युनिसेल्युलर फंजाय हॅव प्रोटोप्लास्ट विथ मेनी न्यूक्लियाय. एकपेशीय फंजायमचं वैशिष्ट्य काय? लांबच्या लांब धागे आहेत. त्या धाग्यामध्ये ओळीनं अनेक केंद्रक असतात. लांब 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 अनेक केंद्रकांनी युक्त असं तो धागा म्हणजे एक पेशीचीच रचना असते. त्या धाग्याच्या आत प्रोटोप्लास्ट आहे, म्हणजे न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे. या पद्धतीनं पेशीय रचना लांबट अशा धाग्यांमध्ये असते. जर अखंड धाग्यामध्ये कुठेही पार्टिशन नसेल तर पेशी तयार होत नाही छोट्या छोट्या, आणि त्यामुळे त्यावेळी त्याला युनिसेल्युलर असं म्हणावं लागतं. युनिसेल्युलर कवकांची, एकपेशीय कवकांची उदाहरणं, ईस्ट एकपेशीय कवक आहे, खऱ्या अर्थानं सिंगल सेल. पण रायझोपस, सॅकॅरोमायसिस म्हणजे ईस्ट, रायझोपस, म्युकर यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? एकच पेशी अशी डिटेल छोटी रचना दिसत नाही. लांबच्या धाग्यामध्ये आपल्याला फक्त ओळीनं अनेक केंद्रक दिसतात, आणि त्यामुळे ती एकपेशीय रचना समजली जाते. फिलामेंटस फंजाय म्हणजे फिलामेंटसारखे, म्हणजे लांब धाग्यासारखे, तंतूसारखे फंजाय. सो फिलामेंटस फंजाय कन्सिस्ट ऑफ बॉडी कॉल्ड मायसेलियम. मी मगाशी सांगितलं अनेक असे धागे फंगसच्या मूळ बॉडीमध्ये असतात. ते मायक्रोस्कोपिक असतात, आपल्या डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही, तितके लहान असतात. त्या धाग्यांना हायफी आपण म्हणतो. असे अनेक हायफी एकमेकात गुंतून गुंतागुंतीची अशी रचना बनते फंगसच्या बॉडीची. त्याला म्हणतात मायसेलियम. मायसेलियम इज मेड अप ऑफ मेनी इंटरवोवन हायफी. मायसेलियम कशाचा बनलेला असतो? एकमेकात गुंतलेल्या, त्याला म्हणायचं इंटरवोवन, एकमेकात गुंतलेल्या अनेक हायफींनी म्हणजे धाग्यांनी फंगसची बॉडी म्हणजे मायसेलियम बनतो. म्हणजे आपल्या लक्षात आलं का बघा, फंगसच्या एकूण बॉडीला म्हणायचं मायसेलियम. फिलामेंटस फंगस असेल तर, ईस्टसारखं एकाच पेशीचा असेल तर मात्र त्याला मायसेलियम वगैरे शब्द येणार नाही, कारण एक पेशी म्हणजे ते ईस्ट असणार, एक फंगस. तो अपवाद बाजूला ठेवला ईस्टचा, तर बाकीच्या सगळ्या फंगसमध्ये काय आहे? लांबट अशा गुंतलेल्या धाग्यांची रचना आहे, त्याला म्हणायचं मायसेलियम. आणि मायसेलियम हा हायफीपासून बनतो. द हायफी मे बी विथ सेप्टा और विदाउट सेप्टा. सेप्टा अनेक वचनी शब्द आहे, सेप्टम त्याचं एक वचन आहे. सेप्टा म्हणजे काय? त्या लांब सिलेंड्रिकल धाग्यांमध्ये फंगसच्या हायफीमध्ये ठिकठिकाणी पडदे असू शकतात. पडदे असतील तर विथ सेप्टा, सेप्टेट फंगस म्हणायचं.
पडदे नसतील तर असेप्टेट किंवा नॉन सेप्टेट असं म्हणायचं. म्हणजे काही फंजायच्या धाग्यांमध्ये पडदे असतात, त्यामुळं पेशीय रचना बनते. त्या धाग्यामध्ये ओळीनं पेशी आहेत असं आपल्याला वाटतं. आणि जर त्या धाग्यामध्ये मध्ये मध्ये पार्टिशन नसतील, सेप्टा नसतील, पडदे नसतील, तर मात्र एकच धागा लांबच्या लांब अनेक केंद्रकांनी युक्त असणारा युनिसेल्युलर असा फंगस आपल्याला म्हणावं लागतं. दे मे बी युनि ऑर मल्टीन्यूक्लिएट. काही फंगसच्या धाग्यामध्ये एकच केंद्रक असेल, अर्थात तो एकपेशीय फंगस इष्टसारखा असेल. काहीमध्ये अनेक केंद्रकं असतात एकाच धाग्यामध्ये, त्याला म्हणायचं मल्टीन्यूक्लिएट. असेप्टेट म्हणजे ज्याला पडदे नाहीत अशा धाग्यांमध्ये मल्टीन्यूक्लिएट अनेक केंद्रक ओळीनं त्या धाग्यामध्ये आहेत. हायफी म्हणजे असे धागे आर कॉल्ड सिनोसायटिक हायफी. ज्या धाग्यामध्ये पार्टिशन नाहीत म्हणजे सेप्टा नाहीत, ओळीनं अनेक केंद्रक आहेत, अशा हायफाचं किंवा अशा धाग्याचं वर्णन कसं करतात? सिनोसायटिक हायफी. लोअर फंजायमध्ये आपल्याला सिनोसायटिक हायफी दिसतात. द सेल वॉल ऑफ फंगस इज कंपोज्ड ऑफ कायटिन और फंगल सेल्युलज. कवकाची जी पेशीभित्तिका असते, म्हणजे कवकाला पेशीभित्तिका आहे लक्षात घ्या, सेल वॉल आहे, त्या धाग्याला बाहेरून सेल वॉल आहे, पेशींना बाहेरून सेल वॉल आहे. तर जी सेल वॉल आहे कवकांची ती कायटिन किंवा फंगल सेल्युलोज या पदार्थांची बनलेली असते. सम फंजाय लिव्ह ॲज पॅरासाइट, सम आर सिम्बायोटिक. काही कवकं अशी पण आहेत बरं का जी परजीवी जीवन जगतात. काही कवकं अगदी माणसाच्या बॉडीवर सुद्धा स्किनमध्ये वाढणारे आहेत. काही कवकं वनस्पतींच्या बॉडीमध्ये पानांवर किंवा फांदीवर वाढणारे आहेत. काही कवकं फ्रूटच्या आवरणामध्ये टरफलामध्ये वाढणारे आहेत. काही कवकं इतर प्राण्यांच्याही बॉडीवर वाढणारे आहेत. यांना म्हणायचं पॅरासायटिक फंजाय, परजीवी कवकं. सम आर सिम्बायोटिक. काही कसे आहेत? सिम्बायोटिक म्हणजे कवकाबरोबर दुसरा एखादा शेवाळासारखा सजीव एकत्र राहतो, दोघांचाही फायदा होतो, दोघेही एकत्र वाढतात, तेव्हा त्याला म्हणायचं सिम्बायोटिक प्रकारचे कवकं. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोफाइट्स. बहुतांश त्यामधले कसे आहेत? मृतोपजीवी. मी मगाशी सांगितलं विष्ठा, शेण, कार्बनी अनेक प्रकारचे जे कुजणारे सडणारे पदार्थ आपल्याला दिसतात, त्याच्यावरती बहुतांश वेळा फंगस वाढतं. शिळी भाकरी आपण पाण्यामध्ये बुडवली आणि ती पावसाळ्यामध्ये तशीच ठेवून दिली, त्याच्यावर बुरशी वाढते. 90% फंजाय कसे आहेत? मृतोपजीवी म्हणजे मेलेल्या सजीवाच्या बॉडीवर किंवा सडणाऱ्या कुजणाऱ्या पदार्थांवर फंजाय वाढतात. आणि म्हणून बहुतांश फंजाय कसे आहेत? सॅप्रोफाइट्स, मराठीत मृतोपजीवी. फंजाय रिप्रोड्यूस सेक्सुअली ॲज वेल ॲज असेक्सुअली. कवकांचं प्रजनन लैंगिक पद्धतीनं आणि अलैंगिक पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं होतं. सम फंजाय आर युजफुल वाईल सम आर हार्मफुल. काही कवकं मानवाच्या दृष्टीनं उपयोगाचे आहेत, तर काही मानवाला अहितकारक आहेत किंवा माणसाला त्रास देणारे आहेत. मशरूम्स उदाहरणार्थ अळिंब, युज्ड ॲज फूड. आपल्याला माहीत आहे अळिंब आपण अन्न म्हणून वापरतो. ईस्ट, ईस्टचं वैशिष्ट्य काय? युज्ड इन बेकरी. ईस्ट बेकरीमध्ये पाव तयार करण्यासाठी, ब्रेड तयार करण्यासाठी वापरलं जातं. पेनिसिलियम, युज्ड फॉर अँटीबायोटिक प्रोडक्शन. आपल्याला माहिती आहे पेनिसिलिन नावाचं औषध अलेक्झांडर फ्लेमिंगनं पेनिसिलियम या कवकापासून तयार केलं आणि आपल्याला माहीत आहे ते बहुतांश आजारांवर, रोगांवर अत्यंत गुणकारी आहे. तर अशी काही कवकं आहेत जी माणसाला अत्यंत उपयोगाची आहेत. काही कवकं माणसाला हार्मफुल सुद्धा आहेत. सो हार्मफुल फंजाय कॉज डिसीजेस इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. काही कवकं वनस्पतींमध्ये डिसीजेस निर्माण करतात, काही प्राण्यांमध्ये डिसीजेस निर्माण करतात.
आता आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ फंजाय, फंजायचं वर्गीकरण. सो देअर आर 4 क्लासिफाईड ग्रुप्स इन फंजाय. कवकांमध्ये 4 असे वर्गीकृत गट आहेत. हे गट कोणते? पहिला गट फायकोमायसिटीस. पहिला गट कोणता? क्लासिफिकेशन ऑफ फंजायमध्ये पहिला क्लासिफाईड ग्रुप ऑफ फंजाय कोणता? फायकोमायसिटीस. फायकोमायसिटीसचं काय वैशिष्ट्य आहे? दीज आर कॉमनली कॉल्ड अल्गल फंजाय. यांना कॉमनली अल्गल फंजाय म्हणजे शैवालांची वैशिष्ट्ये दाखवणारी फंजाय, शैवालासारखी फंजाय. मायसेलियम इज मेड अप ऑफ सिनोसायटिक हायपी. आपण जी पावावर किंवा भाकरीवर आलेली बुरशी बघतो ती यामध्ये येते, फायकोमायसिटीस. मायसेलियममध्ये जे हायपी आहेत ते कसे असतात? सिनोसायटिक. सो मायसेलियम इज मेड अप ऑफ सिनोसायटिक हायपी. म्हणजेच काय? मल्टीन्यूक्लिएटेड असेप्टेट अशा प्रकारच्या धाग्यांनी मायसेलियम म्हणजे फंगसची बॉडी तयार होते. दे ग्रो इन मॉइस्ट डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर. ओलसर कुजणाऱ्या अशा सेंद्रिय पदार्थांवर फायकोमायसिटीस बुरशीजन्य कवके वाढतात. थोडक्यात फायकोमायसिटीस म्हणजे बुरशीजन्य कवके. सम ग्रो इन ॲक्वॅटिक हॅबिटॅट्स. काही पाण्यामध्ये असणाऱ्या हॅबिटॅटमध्ये सुद्धा वाढतात. ऑर सम ॲज पॅरासाइट्स ऑन प्लांट्स. यातले सुद्धा काही वनस्पतींवर परजीवी म्हणून वाढतात. फॉर एक्झाम्पल म्युकर, रायझोपस, अल्ब्युगो ही याची उदाहरणं. म्युकर आपल्याला माहिती आहे, म्युकर यापूर्वी आपण 7वी-8वीला त्याची आकृती शिकलेलो आहे. रायझोपस काळी बुरशी जी येते भाकरीवर किंवा एखाद्या कुजणाऱ्या फळांवर, सडणाऱ्या फळांवर, ती काळी बुरशी म्हणजे काय? रायझोपस. ब्रेड मोल्ड त्याला म्हणतात. अल्ब्युगो मोहरीवर, मस्टार्ड म्हणजे मोहरी, मोहरीच्या वनस्पतींवर, मोहरीवर वाढणारं एक परजीवी फंगस आहे, त्याला म्हणायचं अल्ब्युगो. ही तिन्ही पण फंजायची नावं आपण आत्ता जी बघितली कसली आहेत? फायकोमायसिटीस, बुरशीजन्य प्रकारची कवकं ज्यांची बॉडी सिनोसायटिक हायपीपासून बनलेली असते. म्युकरची आकृती बघा, ही आकृती लक्षात ठेवा, घटवा. ही लेबल्स तुम्ही लक्षात ठेवा. म्युकर किंवा रायझोपस याची आकृती आपण अशी काढतो. इथं म्युकरचे डायग्रॅम दिलेले आहे बघा. आडवे वाढणारे धागे त्याला हायफा म्हटले बघा. हे हायफी मूळ फंगसची बॉडी असते. अशा शेकडो हायफी एकमेकात गुंतून फंगसचा मायसेलियम तयार होतो. त्यातला नमुना म्हणून एक हायफा इथं दाखवलेला आहे आकृतीमध्ये. या हायफीला फंगस मॅच्युअर झाल्यानंतर उभे दांडे तयार होतात. त्यांना स्पोरॅन्जिओफोर्स असं म्हणतात. तो उभा दांडा मॅच्युअर झाला की त्याच्या टोकाला गोलाकार चेंडूसारखी रचना बनते. त्याला स्पोरॅन्जियम असं म्हणतात. या चेंडूच्या आत बीजाणू तयार होतात. बीजाणूंना स्पोअर्स असं म्हणतात. मॅच्युअर झाल्यानंतर हा जो स्पोरॅन्जियम आहे तो फुटतो आणि आतले शेकडो स्पोअर्स म्हणजे बीजाणू हवेबरोबर इकडून तिकडं प्रवास करतात. प्रत्येक बीजाणू जर अशा कुजणाऱ्या सडणाऱ्या सेंद्रिय पदार्थावर जाऊन पडला तर त्या बीजाणूपासून पुन्हा हायफा तयार होतो, त्यापासून पुन्हा मायसेलियम तयार होतो आणि पुन्हा फंगसची वाढ सुरू होते. म्हणजे स्पोर्स काय आहेत? रिप्रॉडक्टिव्ह स्ट्रक्चर्स आहेत फंगसची, प्रजनन करणारे महत्त्वाचे घटक आहेत. तर असे फंजाय ज्यांच्यामध्ये सिनोसायटिक हायफा असतो आणि अशा प्रकारे स्पोरॅन्जियम आणि स्पोरॅन्जिओफोर्स जे तयार करतात ते फायकोमायसिटीस या गटामध्ये येतात. त्या आडव्या वाढणाऱ्या हायफाला खालच्या बाजूला अन्न शोषून घेण्यासाठी मुळांसारख्या सूक्ष्म धाग्यांची रचना बनते. त्यांना रायझॉइड्स असं म्हणतात. तर ही लेबल लक्षात ठेवा. रायझॉइड्स, हायफा, स्पोरॅन्जिओफोर आणि स्पोरॅन्जियम. तर हे आपल्याला म्युकरच्या आकृतीमध्ये साधारण फायकोमायसिटीस गटाची किंवा त्या गटामध्ये असणाऱ्या फंगसची रचना आपल्या लक्षात येते. आता आपण पुढचा दुसरा गट बघूया. नेक्स्ट आपण
क्लासिफाईड ग्रुप ऑफ फंगस बघूया, ॲस्कोमायसिटीस. दीज आर कॉमनली कॉल्ड सॅक फंजाय. ॲस्कोमायसिटीसला सॅक फंजाय असं म्हणतात. सॅक म्हणजे पिशवी, छोट्या पिशवीला सॅक म्हणतात. तर सॅक फंजाय नावानं ओळखले जाणारे ॲस्कोमायसिटीस दुसरा गट आहे. दीज फंजाय आर मोस्टली मल्टीसेल्युलर बट सम लाईक यीस्ट आर युनिसेल्युलर. यीस्ट हे ॲस्कोमायसिटीसमध्ये येतं. यातले यीस्ट सोडले तर बहुतांश फंजाय कशा आहेत, बहुपेशीय, मल्टीसेल्युलर. मायसेलियम कन्सिस्ट्स ऑफ ब्रांच्ड सेप्टेट हायपी, म्हणजे अनेक शाखा फुटतात प्रत्येक हायफाला, प्रत्येक धाग्याला, आणि प्रत्येक धाग्यामध्ये, प्रत्येक शाखेमध्ये मध्ये मध्ये पडदे असतात आणि दोन पडद्यांच्या मध्ये केंद्रकांची रचना आणि पेशीद्रव असतो. त्यामुळं प्रत्येक एक जो कप्पा आहे पडद्यांमुळे तयार झालेल्या त्या धाग्याचा, त्याला आपण पेशी समजू शकतो. त्यामुळं अशा शेकडो हजारो पेशींनी बनतं ॲस्कोमायसिटीस. दे इन्क्लूड डिकम्पोजर्स ऑर पॅरासाइट्स. या गटामध्ये कोण येतात तर डिकम्पोजर्स म्हणजे विघटन करणारे अशी विशिष्ट कवके, ऑर पॅरासाइट्स म्हणजे परजीवी कवके. सम सॅक फंजाय आर यूज्ड ॲज डिलिशियस फूड. काही सॅक फंजाय म्हणजे ॲस्कोमायसिटीस एक चविष्ट स्वादिष्ट अन्न म्हणून वापरले जातात. न्यूरोस्पोरा इज युजफुल इन जेनेटिक स्टडीज. न्यूरोस्पोरा नावाच्या फंगसवर जगामध्ये भरपूर जेनेटिक अभ्यास झालेला आहे. त्यामुळं जेनेटिक ॲसे म्हणून त्याचा वापर केला जातो. जनुकीय अभ्यासामध्ये न्यूरोस्पोरा या फंगसचा, ॲस्कोमायसिटीस फंगसचा वापर किंवा जास्त उपयोग केला जातो. याची एक्झाम्पल्स बघा, ॲस्परजिलस, पेनिसिलियम, ज्यापासून पेनिसिलिन बनतं ते पेनिसिलियम, न्यूरोस्पोरा, यीस्ट, ही याची महत्त्वाची एक्झाम्पल्स आहेत. इथे एक आकृती आहे, पेनिसिलियम. पेनिसिलियम असं फंगस आहे जे ॲस्कोमायसिटीस या क्लासिफाईड ग्रुपमध्ये येतं आणि या फंगसपासून पेनिसिलिन नावाचं औषध बनवलं जातं. तर या फंगसचं वैशिष्ट्य काय, उभा असा दांडा स्पोरॅन्जिओफोरसारखा बनतो आणि त्याच्या टोकाला कोनिडिया तयार होतात. कोनिडिया मॅच्युअर झाल्यानंतर हवेमध्ये सोडल्या जातात आणि त्यापासून त्याचं रिप्रोडक्शन होतं. तिसरा गट आपण बघूया, बॅसिडिओमायसिटीस. बॅसिडिओमायसिटीस हा तिसरा गट आहे. यामध्ये काय काय येतं बघा, दीज आर कॉमनली कॉल्ड क्लब फंजाय. यांना क्लब फंजाय असं म्हणतो. आपण पावसाळ्यामध्ये जे भूछत्र पाहतो, भूछत्र म्हणजे अळिंब पाहतो, ती सगळे अळिंब या गटात येतात, बॅसिडिओमायसिटीस. दे हॅव ब्रांच्ड सेप्टेट हायफी. यांना सुद्धा ॲस्कोमायसिटीस प्रमाणेच अनेक फांद्या फुटणारे असे आणि आतून पडदे असणारे सेप्टेट असे अनेक धागे मायसेलियममध्ये असतात. आणि मी मगाशी सुरुवातीलाच सांगितलं की आपण जी छत्री बघतो, अळिंबाची छत्री किंवा भूछत्र जे बघतो, ती त्याची फ्रुटिंग बॉडी असते आणि या फ्रुटिंग बॉडीला म्हणतात बॅसिडिओकार्प. बॅसिडिओकार्पमध्ये वरच्या बाजूला टोपीसारखी जी रचना आहे त्याला पिलस म्हणतात आणि त्याला जो दांडा असतो त्याला स्टॉक म्हणतात. तर असे छत्रीसारख्या रचना असणारी किंवा ब्रॅकेटसारख्या रचना असणारी अशी कवकं, फ्रुटिंग बॉडीच्या रूपानं अशा रचना दाखवणारी कवकं बॅसिडिओमायसिटीस या गटात येतात. कारण हे बॅसिडिओस्पोर्स तयार करतात. त्या छत्रीमध्ये काय तयार होतात, बॅसिडिओस्पोर्स, आणि म्हणून या गटाला नाव दिले बॅसिडिओमायसिटीस. तर याची उदाहरणं बघा, अगॅरिकस. मशरूमला सायंटिफिक नाव काय आहे, अगॅरिकस. सो अगॅरिकस बायस्पोरस, आपल्याकडं कॉमन जे दिसतं ते अगॅरिकस बायस्पोरस. अगॅरिकस स्पेसीज बॅसिडिओमायसिटीसमध्ये येतात. त्यानंतर गॅनोडर्मा म्हणजे कुजणाऱ्या सडणाऱ्या एखाद्या लाकडाच्या उंडक्याला बघा अशा चॉकलेटी, पांढरट, पिवळसर अशा ज्या अर्धवर्तुळाकृती प्लेट दिसतात, त्या आहेत ब्रॅकेट फंजाय, म्हणजेच त्यांना ब्रॅकेट असणारी कवकं म्हणतात. पक्सिनिया, पक्सिनिया ग्रामिनिस नावाचं फंगस, त्याला रस्ट म्हणतात. ते पक्सिनिया पॅरासायटिक पद्धतीनं वाढतं, भातांवर, गव्हांवर ते वाढत जातं.
आपण इथं एक आकृती बघतोय मशरूम. बॅसिडिओमायसिटीसमधलं एक एक्झाम्पल काय? मशरूम. मशरूमची इथं आकृती काय सांगते आपल्याला? तर अशी छत्रीसारखी रचना आहे. वरच्या बाजूला जी टोपी आहे त्या टोपीला म्हणायचं पिलस आणि उभा दांडा आहे त्याला म्हणायचं स्टॉक. पिलसच्या आतील बाजूला असे पातळ असे पडदे तयार होतात. पडद्यांना म्हणायचं गिल्स. प्रत्येक गिलच्या दोन्ही बाजूला शेकडो बॅसिडिओस्पोर्स तयार होतात आणि ते हवेमध्ये सोडले जातात, ज्याद्वारा या फंगसचं रिप्रोडक्शन घडतं. शेवटचा चौथा ग्रुप कोणता आहे बघा? ड्यूटेरोमायसिटीस. खऱ्या अर्थानं ज्याला आपण इम्परफेक्ट फंजाय म्हणतो, जे परफेक्ट नाही असं फंगस या चौथ्या गटात येतं, ड्यूटेरोमायसिटीस. सो दीज आर कॉल्ड इम्परफेक्ट फंजाय. दे रिप्रोड्यूस ओनली असेक्सुअली. आणि म्हणून लोअर मोस्ट कॅटेगरी जे आपण फंगसची मानतो ती आहे ड्यूटेरोमायसिटीस. या फंजायमध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन होतच नाही आणि त्यामुळं दे रिप्रोड्यूस ओनली असेक्सुअली. अलैंगिक पद्धतीनं केवळ यांचं प्रजनन होतं. याचं एक्झाम्पल आहे अल्टरनारिया. अल्टरनारिया नावाचे जे फंगस आहे ते या चौथ्या गटात येतं, इम्परफेक्ट फंजाय, आणि याला म्हणतात ड्यूटेरोमायसिटीस. सो दीज आर 4 ग्रुप्स, 4 क्लासिफाईड ग्रुप्स इन किंगडम फंजाय. कोणते ग्रुप आहेत? फायकोमायसिटीस, एस्कोमायसिटीस, बॅसिडिओमायसिटीस आणि ड्यूटेरोमायसिटीस. सो लेट अस स्टॉप नाव. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला किंगडम फंजाय हा भाग शिकलो.